ओम 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 सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्स सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। षोडशोऽध्यायः। श्रीभगवानुवाच अभयं सत्त्वसंशुद्धिः ज्ञानयोगव्यवस्थितिः दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम्। अहिंसा सत्यमः क्रोधः त्यागशान्तिरपैशुनं दयाभूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्। काय काय दिलंय? हे सगळे काय दिलेत? अहिंसा, सत्य, क्रोध नसणे, स्वार्थ त्याग, शांत वृत्ती, दुष्टबुद्धीचा अभाव, भूतदया, निर्लोह वृत्ती, सौजन्य, नम्रता आणि अस्थिर हालचाल नसणे, दृढता हवी हालचालीत. हे काय दिलंय सगळं? हे दिलं आहे दैवी गुणसंपत्ती दिलेली आहे. ती जरी आपल्याला माहिती असली
तरी एक लिस्ट आपल्याजवळ पाहिजे की या सगळ्यांमध्ये मी बसतोय का. त्याचं कारण आपण पाहिलेलं आहे, पुन्हा विसरलो असलो तर एकदा रिवाईज करू. त्याचं कारण एकच आहे की जर या जगात आपल्याला सुखी व्हायचं असेल तर एक हात भगवंताच्या पायाला धरून ठेवलं पाहिजे एका हाताने. ते करायचं असेल तर भगवंताची आपल्यावर कृपादृष्टी हवी. त्यासाठी आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि भगवंताला आपलंसं केलं पाहिजे. भगवंत भक्तीचा भुकेला आहे आणि ते करायचं असेल तर भगवंताशी सतत कनेक्शन जोडलं पाहिजे. भगवंताशी कनेक्शन ऐरा गैरा लावू शकत नाही, बांधू शकत नाही त्याच्याशी कनेक्शन. माहिती आहे ना आपल्याला या विश्वाचे नियम. हां, तुम्हाला नोकरी करायची आहे, शिक्षण काय आहे तुमचं? बरं आहे ना शिक्षण, मग सर्टिफिकेट्स वगैरे उद्या घेऊन या. कारण व्यवहाराला व्यवहार. तसा भगवंत तुम्ही काय सोपा समजलात का? कांदा मुळा भाजी, हा असं आहे का भगवंत? ती काय भाजीपाला आहे का तो? देवा बाजारचा भाजीपाला नाही रे, मला हे म्हणायचं होतं. देवा अशानं भेटायचा नाही रे. खरोखरीच भगवंताला भेटायचं असेल तर भक्तीची नित्यता म्हणजे सातत्य एवढं हवंय की भगवंत एवढ्या सगळ्यांचा संसार सांभाळतोय, मग आपली भक्ती त्याला कळावी याच्यासाठी ती जास्तीत जास्त प्रमाणात नको का करायला? प्रकाशात यायला नको आहे का आपली भक्ती? आणि ती भक्ती प्रकाशात केव्हा येते? मुळी मनुष्य भक्ती करूच केव्हा शकतो माहिती आहे का? जर ही दैवी गुणसंपत्ती असेल तर. दैवी गुणसंपत्ती हवी तरच मनुष्याचं मन शांत राहतं आणि मग तो ती भक्ती करू शकतो. परमेश्वराला तो आपलंसं करू शकतो. परमेश्वराला आपलंसं करणं केवळ ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय, केवळ यांनी नाही होत. भगवंत म्हणतात जा, या विश्वामध्ये तुला आणून सोडलंय ना, इतकी हे सगळे व्यक्ती आहेत, निदान बाकीचे तर प्राणी पशुपक्षी जाऊ दे, त्याला तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल. ऋषी मुनींना पशुपक्ष्यांमधला आणि जंगली सिंहामधला सुद्धा भगवंत दिसतो. ते तर जाऊच दे म्हणा, पण ज्या विश्वामध्ये आत्ता तू आवरतोयस त्या विश्वामधला प्रत्येक मनुष्य हा माझाच अंश आहे. तो तुला माझा अंश दिसतोय का वैरी, तुझ्यापेक्षा कमी गुण असलेला, कमतरता असलेला, त्याचा द्वेष करण्यालायक तो असलेला असं तुला दिसतोय? तुझी दृष्टी काय आहे हे मला बघायचंय. तू आता या विश्वामध्ये जा आणि संचार कर. जो तुझा व्यवहार असेल, तू मला एक गोष्टही सांगायला यायची नाहीस. तुझ्या व्यवहारावरून मी जाणून घेईन की काय तुला समजलंय. आणि म्हणून ही दैवी गुणसंपत्ती असते. खरोखरीच देव अशानं भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. उठा, इतकं सोपं समजूच नका. हा एक छोटासा भाग होता. कर्म करा, भगवंताला समर्पित करा. आता अजून एक भाग शिल्लक आहे आपल्या जीवनाचा, तो म्हणजे समष्टी. आणि समष्टीमध्ये आपल्याला मिक्स होऊन राहायचंय.
तेव्हा कुठे आपण भगवंतापर्यंत जाणार आहोत? अहो, नुसतं दही खातो का कधी आपण आंबट? नाही, काहीतरी मिक्स करतो. मीठ तरी, साखर तरी, भात तरी, साबुदाण्याची खिचडी तरी, पोहे तरी, काहीतरी त्या दह्यात घालतो की नाही? नुसतं दही खातो का आपण कधी? त्याचप्रमाणे नुसतं भगवंताला भेटून चालेल का? भगवंताची भक्ती याच्यामध्ये काय काय मिक्स आहे? काय काय मिक्स आहे? पहिली गोष्ट म्हणजे समष्टीतला प्रत्येक जण, प्रत्येक पार्ट हा फिट्ट बसला पाहिजे, दुखावला नाही पाहिजे, झिजला नाही पाहिजे तो तुमच्या वागण्याने. तुमचं वागणं असं पाहिजे, तो पार्ट झिजायला नकोय, झिजता कामा नाही. आपण दुसऱ्याची मनं झिजवतो, ते होता कामा नाही. काय अधिकार आहे आपल्याला? आणि इकडे पोथ्याच्या पोथ्या वाचतो, रिझल्ट्स येत नाहीत. रिझल्ट्स अजिबात येत नाहीत. मी इतकं केलं देवाचं, मी तितकं केलं देवाचं. अहो, मी दानसुद्धा केलं, तुम्ही कोणाला सांगू नका. हो, सगळं केलं, पण नाही, समष्टीचा भाग आम्हाला जमला नाही आहे अजून. इतके मनाच्या कानाकोपऱ्यातले जे षड्विकार आहेत, ते षड्विकार ऋतून बसलेत, अडकून बसलेत जन्मोजन्मीचे. तर काढायला आपल्याला गुरुकृपा लागणार आहे, भगवत कृपा लागणार आहे. थोडी थोडी भक्ती करायची. भगवंताला समष्टी प्रिय आहे. अहो, ज्यावेळी आपल्याला काम करून घ्यायचं असतं, तर आपलं होतं काय? मॅनेजरच्या हातात आपली फाईल असते. पण आपण असं करू शकतो का? आत्ता मी त्या कंपनीत नाही आहे, मॅनेजरच्या हातात फाईल आहे माझी, मला तिथून काहीतरी पैसे मिळायचे. आता मी त्या कंपनीत नसल्यामुळे, त्या कंपनीत मी असताना मला परमिशन लागत नव्हती, सलाम ठोकून मला पुढे जाऊ द्यायची. पण आता परमिशन लागते, गेटवर थांबावं लागतं, अडवतात. कारण काय आहे? लिहा, किती वाजलेत ते लिहा, सही करा, हां थांबा, आज जाऊन विचारून येतो, सोडायचं आहे का? नाही, यांना अर्ध्या तासाने सोडा. पुढे अर्धा तास थांबणं झालं, हां आता आज सोडा. आधी मी या कंपनीत होतो आणि असं झालं, आता बघा, आता मला इतका वेळ थांबावा लागला, सगळा वेळ वाया गेला माझा. दुखावला जातो अहंकार, अहंकार दुखावला जातो. हे उदाहरण मी आता कशासाठी देते ते लक्ष द्या. जर आपण आत जातो, आत गेल्यानंतर कोण पाहिजे, सही करा. तिथे सुपरवायझर ऑफिस असतं, तिथे एक सही करायची. हां, हे कधी भेटतील? नाही, विचारून येतात, त्यांना वेळ आहे, म्हणजे ते आत्ता कामात बिझी आहेत, आत्ता नाही भेटणार तुम्हाला, उद्या या, परवा या, अमक्या तारखेला या, एक आठवड्यानी या. इतका वेळ गेटवर थांबल्याचा तो वाया, सह्या केलेल्या वाया, दुसऱ्या वेळेस गेला. हेच सगळं झालं, पण तिथे भेट झाली. अशा अनेक फेऱ्या माराव्या लागतात. आता हे का करावं लागतं? कोणाच्या हातात आहे आपल्या? ते इंजिनियरच्या हातात आहे. सुपरवायझर, तो मुख्य जो आहे, मॅनेजरच्या हातात आहे आपली फाईल. आणि तिथपर्यंत पोचायसाठी अनेकांच्या पाया पडावं लागतं. हे सिस्टीम आहे, ही सिस्टीम आहे. एकदा त्या कंपनीतनं तुम्ही संपल्यानंतर ही सिस्टीम आहे कंपनीची, आणि ती ठेवावी लागते की नाही कंपन्यांना. उद्या कोणी येईल आणि मॅनेजरला भेटायला येईल, अनसेफ होईल ना.
कोणत्या कारणासाठी तो आला इथपर्यंत मॅनेजरच्या कानावर सगळं गेलं की तो विचार करतो, आत्ता मला हे काम करण्यासारखं आहे का? ती पॉवर आहे त्याची. आता तुम्हाला सांगते, हे उदाहरण का आहे. हा जो भगवंत आहे ना, हा भगवंत आणि ही मी, या दोन गोष्टी आहेत. आत्तापर्यंत आपण काय शिकलो माहिती आहे का? भगवंत आणि भगवंताची भक्ती केली पाहिजे आपण. सोप्पा सरळ मार्ग होता. पण इथे ना भगवंतांनी नियम सांगून दिलेला आहे आपल्याला. हा जो अध्याय आहे हा घेण्यामागे उद्देश हाच आहे. हाच उद्देश आहे. हे सगळे दैवी सद्गुण अंगी बाळगून तू या विश्वामध्ये राहा. आणि आत्ताच कंपनीचं उदाहरण दिलं. तो जो भगवंत आहे तो मॅनेजर आहे. तुम्ही मनाने भगवंताला इथून भेटा, पण तो भेटेलच असं नाही. त्याचं कारण आहे एक. त्या भगवंताच्या हाताखालचे जे सेवक आहेत, कसले सेवक? तुम्ही म्हणाल सगळेच सेवक आहेत. प्रत्येक व्यक्ती ही भगवंताची सेवक आहे, मान्य आहे. पण खरे प्रामाणिक सेवक हे खरे भक्त आहेत. आज मी जी भक्ती करते हीच श्रेष्ठ नाहीये. माझ्यापुढे कितीतरी जीवनात स्वतःला विसरून भगवंताच्या पायावर पूर्णपणे स्वतःला वाहिलेले लोक आज या दुनियेत आहेत. ते आहेत आमचे बॉस. आज या सर्व शक्तीला आधी सलाम केला पाहिजे. या दुनियेतल्या, भगवंताचं म्हणणं आहे, या दुनियेतल्या पशुपक्ष्यांची सर तुला येणार नाही, ते जाऊच दे तू. पण या दुनियेतल्या प्रत्येक व्यक्तीला तुला कसं शांत करता येईल, कसं खुश करता येईल. प्रत्येक व्यक्तीला म्हणजे काय, प्रत्येकाला ताट वाढायला जायचं नाही आहे. फक्त काय करायचं आहे, हे दैवी सद्गुण अंगात बाळगून अहिंसा, उभ्या आयुष्यात एक शब्द, एक तिरकी नजर आपली कुणाला हिंसक होता कामा नये. हिंसक होता कामा नये. अहिंसा म्हणजे अहिंसा. कोणी जर आपल्या मनाची अहिंसा केली असेल तर इथे तुम्ही म्हणाल की आम्ही व्यवहार करू, जशास तसे उत्तर देऊ, तर ते बरोबर नाही. ते बरोबर नाही आहे. तुम्ही दाखवायला ठेवू नका, दाखवायला नम्र होऊन जाऊ नका. त्यांनी एक दिली ठेवून म्हणजे तुम्ही नम्र होऊ नका, ते नाही मी म्हणते. व्यवहार जो करायचा तो करा, मनातून तो वैरी असता कामा नये. ही जर पातळी मला आली, ही जर पातळी मी गाठली, तरच मी भगवंताचा खरा भक्त होऊ शकतो. इतकं स्वस्त नाही आहे भगवत भक्त होणं. फक्त प्रत्येकाने भक्ती करावी आणि तिथपर्यंत पोहोचावं. म्हणून 12व्या अध्याया इतक्या सोप्या अध्यायाची रचना भगवंतांनी केली आहे. परंतु भक्ती ही एवढी सोपी नाही. आमच्यापेक्षा भक्तीच्या बाबतीत पुष्कळ बॉस आहेत. किती ऋषी मुनींनी आज स्वतःचं जीवन सोडून भगवत भक्ती केली आहे. किती शंकराला प्रसन्न कर, ह्याला प्रसन्न कर. हे प्रसन्न करणं हे इतकं सोपं आहे का? स्वतःला विसरून जाऊन तो शिवस्वरूप होणं, ब्रह्मास्वरूप होणं आणि विष्णू स्वरूप होऊन जाणं, दत्तस्वरूप होणं, हे इतकं सोपं नाही आहे. इतकं सोपं नाही आहे ते. त्याला कृपाच असावी लागते. त्याच्यामुळे भगवंतांचं असं म्हणणं आहे की ही सगळी दैवी संपत्ती बाळगून
विसरू नका ही संपत्ती. हे सगळे गुण अंगी आणण्याचा प्रयत्न करा. त्याच्यामध्ये कष्ट आहेतच. समोरचा असा वागतो आहे, व्यवहारात त्याला तसंच वागल्यासारखं तुम्ही दाखवा. मनामध्ये द्वेष असता कामा नये. प्रत्येक जण हे भगवंताचा भक्त आहे आणि तो भगवंताचा सेवक आहे. भगवत भक्ताची भक्ती करणं म्हणजे त्याची भक्ती करणं, याचा अर्थ भगवत भक्ताची किंमत करणं हे भगवंताला आवडणार आहे. तीच त्याचं सगळं काय आहे, ताकद आहे भगवंताची. तेच त्याचं खरं प्रेम आहे. हे एक सिक्रेट याच्यात हळूहळू उलगडलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला दैवी गुण हवेत. आणि दैवी संपत्ती असेल तरच, फक्त तर आणि तरच भगवंताशी कनेक्शन जोडलं जातं. जर आसुरी संपत्ती असेल, त्याची लाईन वेगळी आहे इलेक्ट्रिसिटीची, ते इथे लाईट्स पेटतच नाहीत. आणि म्हणून आता 2 दिवस झाले आपण ऐकतो आहोत की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. तर ही दैवी संपत्ती का बाळगायची आहे हे आता लक्षात आलं असेल की जर आपल्याला ईश्वरी भक्ती करायची असेल, ईश्वरी भक्ती केल्याशिवाय मनःशांती मिळणार नाही. ईश्वरी भक्ती करायची असेल तर दैवी सद्गुण हवे. दैवी सद्गुणांची गरज का आहे माहिती का? समाजाशी सांभाळून घेण्यासाठी आपल्या अंगी दैवी सद्गुण हवे. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे भगवंताशी जर कनेक्शन जोडायचं असेल तर केवळ आणि केवळ अति पवित्र, अतिशुद्ध असे गुण जर तुमच्याकडे असतील तरच. कारण भगवंताचं खरं स्वरूप कसं आहे, जरी निर्गुण निराकार असलं तरी अत्युच्च शक्ती आहे परमेश्वराच्या स्वरूपात. ती जर शक्ती आपल्याला मिळवायची असेल, प्राप्त करायची असेल तर ती फक्त दैवी सद्गुणांकडेच आकर्षित होते. आसुरी सद्गुणांचा ती त्याग करते आणि जीवनाचा नायनाट होण्याची शक्यता असते. आपल्याला फक्त भगवंताचाच आधार आहे. आपण जन्माने चैतन्य आहोत. आपण जन्माने चैतन्य आहोत. संपलं. सगळं एकंदरीत तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, चेहरा हसरा आहे का, लोकांशी मिळून मिसळून वागता का. म्हणजे कुठल्याही समाजामध्ये जाऊन, कुठेतरी गेलो, बागेत गेलो फिरायलाच पहिल्यांदाच, तिथे सर्व स्त्री पुरुष जमलेले आहेत, ते बोलतायत, त्या विषयाशी आपण कसे एकरूप होतोय हे तर आहेच. हसून खेळून त्याच्यात मिक्स होणं हे तर आहेच. परंतु हे सगळं करत असताना सर्वांपेक्षा जास्त किमतीचं असं काही आपण बोलू शकलो का? उच्च भाषेत आपण काही धडे देऊ शकलो का? काहीतरी येता जाता भागवतातली उदाहरणं, भगवद्गीतेतली उदाहरणं देऊन लोकांना या मार्गाकडे आपण आकर्षित करू शकलो का? हे पण आवश्यक आहे. हे याला म्हणतात
दान. दान दान असं काय असतं? येता जाता सर्वांना सन्मार्गाला लावायचं, हेच दान असतं. आणि जितकं जास्तीत जास्त आपण बाह्य जगाच्या संपर्कात राहू, बाह्य जगाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. हा मोह कसला तरी करत बसण्यापेक्षा किंवा द्वेष करत बसण्यापेक्षा आपण ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष घातलं पाहिजे की आपण बाह्य जगाच्या संपर्कात राहिलो पाहिजे आणि समाजाला चांगल्या मार्गाला लावलं पाहिजे. यामुळे काय होतं माहिती का? सगळी शरीराला, मनाला, बुद्धीला स्थिरता येते. आपण एकटं राहायचा जो प्रयत्न करतो, जीवनाला, आपल्या मानवी जीवनाला रथ चांगला चालण्यासाठी 2 चाकं आहेत, 2. एक व्यष्टी आणि एक समष्टी. तर समष्टी चाक मानवाचं कित्येक जन्म पूर्णपणे पावसाळ्याच्या दिवसात चिखलात जे रुतून बसलंय ते काढलंच नाही आणि तो रथ वाकडा तिकडा अडकून बसलेला आहे समाजाच्या दृष्टीने. त्याच्यामुळे ते आता चाक हळूहळू चांगल्या गुणांचं खत नाही पण चांगल्या गुणांचं पाणी त्या अडकलेल्या रथाच्या चाकाला घालूया. हळूहळू तो चिखल मऊ होत जाईल आणि मग हळूच ते चाक काढून घेऊ आणि परत कधीही समष्टी क्रिया बंद पडू देणार नाही आम्ही आमच्या आयुष्यातल्या. दैवी सद्गुण हे एवढ्यासाठी हवेत की समष्टीमध्ये आपण मिक्स होऊ शकू. कारण दुसऱ्या सर्वांमध्ये मिक्स होण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी गुण असणं आवश्यक आहे. निश्चितच गुण असणं आवश्यक आहे. मनुष्य एकटा राहतो, आळशी होतो, कधीही काहीही करतो. पण ज्यावेळी दुसरा तरी असतो निदान त्याच्याबरोबर किंवा अजून 2-4 जण असतात, त्यावेळी एकमेकांचं बंधन येतं की नाही आपण सगळं वेळेवर करायचंय, वेळेवर वागायचंय. नंतर 4 जण असतील तर मनुष्याला मॅनरफुल्ली राहावं लागतं. म्हणजे हे काय, हे वेगळं नाही सांगितलेलं भगवंतांनी, आहे तेच सांगितलेलं आहे. परंतु हे शास्त्र आहे फक्त आणि ते भगवंतापर्यंत पोहोचण्याचं शास्त्र आहे, हे लक्षात घ्या. व्यावहारिकरित्या आपण असेच वागतो, यात काही वेगळं नाही आणि आपल्याला काही फार मोठं वेगळं काही करायचं नाही आहे. परंतु ज्यावेळी एकाला 2 जण, 4 जण, 8 जण असतात घरामध्ये किंवा आपण लोकांबरोबर असतो, त्यावेळी आपण स्वतःला लिमिट्स घालून घेतो, मॅनरफुली वागतो आणि योग्य दिसेल ते करतो.
परंतु ज्यावेळी आपण एकटे असतो तर मनाला मानेल तसं थोडंफार तरी वागतोच. हां, आता हे झालं. आता ज्यावेळी आपण व्यष्टी जीवन जगत असतो, म्हणजे आपल्याला लिमिटेड जीवन जगायचं आहे, मी आणि माझं, आणि खरोखरी जगातला 99% समाज हा असाच जगतो. ज्यांनी काही थोडाफार अभ्यास केला आहे ते फक्त या बाबतीत सजग असतात. नुसतं खूप पैसे आलेत म्हणून दान केलं, हां, कशालाही दान केलं. मी आता लहान तोंडी मोठा घास घेणार नाहीये, परंतु कोणालाही दान केलं. तर पैसे आले आहेत म्हणून कोणालाही दान केलं, म्हणजे मग दान केल्यानंतर आपलं जीवन शांत होईल. पण दान ज्याला केलं त्याच्याकडे ऑलरेडी पैसे होतेच, म्हणजे दानाचा काय उपयोग झाला? तर दान करण्यामागे सुद्धा नियम आहेत, ते नियम लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्याला योग्य रीतीने वागलं पाहिजे, त्याच्यासाठी अभ्यास पाहिजे, ज्ञान पाहिजे, आणि भगवंतांनी सांगितलेले दैवी सद्गुण आपल्याला अंगी आणले पाहिजेत. दैवी सद्गुण अंगी आणण्याची 2 कारणं: भगवत भक्ती करायची असेल, भगवंताशी एकरूप व्हायचं असेल, भगवंत आळशी लोकांना, द्वेष्टे लोक जे आहेत, द्वेष करणारे किंवा षडगुण संपत्ती आहे त्यांच्याकडे, म्हणजे षडविकार आहेत, अशा लोकांना दारातही उभं करत नाही भगवंत. हे लक्षात ठेवा. म्हणजे त्यांची भक्ती ही स्वीकारली जात नाही. म्हणून सुद्धा आपल्याला बेसिकली हा दैवी गुणसंपत्तीचा पेपर दिलाच पाहिजे, तरच भक्तीसाठी प्रवेश मिळेल भगवंताजवळ. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून एक कारण समष्टीशी एकरूप होणं, एक कारण भगवत भक्ती करता येणं, आणि म्हणून दैवी गुणसंपत्ती तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला सुखशांती आनंद, परमनंट आनंद हवा असेल तर आपण दैवी गुणसंपत्तीचाच वापर केला पाहिजे. आणि ते नुसतं शास्त्र आहे, काय पेपर लिहायचे नाही आहेत आपल्याला, रिटन पेपर पाठ करून उपयोग नाही की दैवी गुणसंपत्ती कोणची मी पाठ करतो. ते लक्षात ठेवून ते अंगीकारलं पाहिजे. या महिन्याला एक गुणसंपत्ती अंगात आलीच पाहिजे. दुसऱ्या महिन्याला रोज त्या गुणसंपत्तीची आठवण करून करून ती अंगीकारली पाहिजे. पुढे तेज क्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदं दैवीं अभिजातस्य भारत. काय म्हणतात? तेज, क्षमा, धैर्य, पावित्र्य, है ना, निगर्वीपणा, गर्व नको, हे गुण असलेला, हे ज्याच्या अंगी गुण आहे तो दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आला असं म्हणायचं. हे वर्णन चालू आहे. आता दैवी संपत्तीमध्ये अजून कोणते गुण आहेत ते या निमित्ताने भगवंतांनी सांगितलेले आहेत. दैवी संपत्तीचं परिपूर्ण नॉलेज प्रत्येक मनुष्याला व्हावं ही भगवंतांची इच्छा आहे. त्याचं कारण एक सिक्रेट तुम्हाला सांगून ठेवलेलं आहे की जर दैवी गुणसंपत्ती आपल्याजवळ असेल, नम्रता पाहिजे, सेवाभाव पाहिजे, दान पाहिजे,
समोरचा प्रत्येक मनुष्य हा भगवंत दिसला पाहिजे. जरी शत्रू असेल तरी मित्रासमान मनामध्ये त्याचा मित्रासमान भाव यायला पाहिजे, की तो काही करणारा नाही आहे, करणारा भगवंतच आहे ना. बघू तरी काय होतं, त्यांनी केलेलं दिसतंय की असं असं त्यांनी केलं, परंतु ते भगवंतानीच तर त्याच्याकडनं करून घेतलं. आता बघूया, काही काळ जाऊ दे. हे का करून घेतलंय? भगवंत माझं कल्याणच करणार आहे ना, असा भाव येतोय का शत्रूविषयी, ते बघायचं. आता समजा उदाहरणार्थ एक मुलगा परीक्षेचा पेपर लिहित आहे. परीक्षेचा म्हणजे परीक्षेचा नाही, हल्ली ऑनलाईन असतं ना, तसं पेपर लिहित आहे आणि तो त्याला पाठवायचा आहे, फोटो काढून PDF पाठवायची. तर तो पेपर लिहित असताना काय होतं माहिती आहे? काहीतरी होतं, एका पानावर पाणी पडतं, शाई त्याची जाते. काहीही विचार करायचा नसतो प्रॉब्लेमचा. आपलं हे चुकतं. प्रॉब्लेमचा विचार करत राहिला, वेस्ट ऑफ टाईम, आणि प्रॉब्लेमवर सोल्युशन निघतच नाही, कारण वेळ निघून गेलेला असतो बराचसा, आणि चिडचिड होते आणि षड्विकार आपल्या मनामध्ये येतात. आणि काय होतं माहिती आहे? असुरी गुणसंपत्ती वाढत जाते. म्हणून पेपरावर शाई सांडली किंवा पाणी सांडलं, आत्ता लिहिलेल्या, आणि मला पाठवायचा आहे तो पेपर. उठायचा, पेपर पुसायचा. मागचे पेजेस कसे आहेत, नीट आहेत का, तेही खराब झालेत का, काहीही विचार न करता पुढचा एक बंच घ्यायचा पेपरचा. जितके पेजेस खराब झालेत तितके पेजेस लिहून काढायचे. जेवढं दिसतंय तेवढं दिसतंय, आत्ताच तर लिहिलेलं आहे, लक्षात आहे, चला लिहायला सुरुवात करा. पुस्तकाचा आधार घ्यायचा असेल तर पुस्तकाचा आधार घ्या, आणि आदले मधले शब्द दिसत नाही आहे तेवढंच मागचे पुढचे वाचा, लिहून काढा. वेळ गेलेला नाही, हे 1 मिनिट सुद्धा गेलेला नाही. लिहायला सुरुवात, लिहिलं, पूर्ण झालं, ठेवून दिलं, जे काय हवं ते जोड केली, इच्छा झाली तर पूर्ण पेपर परत लिहिला. कितीसा असतो असा तो पेपर, 10, 12, 15 पानांचा. सगळे फुलस्केप पुन्हा लिहून काढले, कसलाही विचार केला नाही. पाणी कसं पडलं, इतक्या महत्त्वाच्या वेळेस पडलं, असं कसं झालं, तसं कसं झालं, काही नाही, कुठेही माझा वेळ गेला नाही. हे अतिशय निरागस उदाहरण दिलं. कोणाच्या जीवनातलं द्यायचं मला भीती वाटते. अतिशय निरागस उदाहरण दिलं. अशा अनेक गोष्टी आपल्या मनाला लागणाऱ्या होतात. उदाहरणार्थ बायकांच्या बाबतीत एक बाटली तरी फुटते, कप तरी फुटतो, आणि किती छान कप, तो असा मिळाला होता मला, आणि अगदी कौतुकच होतं, इतके दिवसात फुटला नाही. प्रॉब्लेमवर हा विचार झालाय, सोल्युशनवर नाही. फुटला, एकही विचार मनात आला नाही पाहिजे. लगेच झाडू, सूप, कुठे तर काचेचा कचरा कुठे गोळा करायचा आहे त्याची व्यवस्था, आणि तो बाजूला ठेवून द्यायचा. पुन्हा बारीक काचा आहेत का, छोटा झाडू, सूप, कानाकोपरा बाजूला, विषय संपलेला आहे. पुन्हा एकदा झाडू फिरवून मोकळं, मन मोकळं, पुढच्या कामाला लागलं. विचार करायचा नाहीये. फुटलेला कप हा कधीही परत येत नसतो. आणि याचबरोबर हेही लक्षात ठेवायचं, तुटलेली मनं ही कधीही जोडली जात नाहीत लवकर.
त्याला फार त्रास होतो. त्याच्यापेक्षा मना सर्व लोकासी रे नीव व्हावे, माझ्या जीवनाचं हे मी महासूत्र ठेवलंय की काही झालं ना, समोरचा अगदी अज्ञानाने बोलत असेल ना, बरं अच्छा असं म्हणता का, ठीक आहे चालेल असंच करूया. अरे बिघडत काही नाही आहे त्या गोष्टींनी. जोपर्यंत अगदी मला येऊन फार भिडत नाही आहेत प्रॉब्लेम्स, तोपर्यंत काही बिघडत नाही आहे छोट्या मोठ्या गोष्टी. मना सर्व लोकासी रे नीव व्हावे, शांत करत जावं, प्रत्येकाला जीवनामध्ये शांत करत जावं. ही आहे समष्टी आणि हे भगवंताला अपेक्षित आहे. प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये आधीच तळमळलेला आहे, तो दुःखांना सामोरा जातोय, त्याची शक्ती कमी पडते आहे आणि तो कधीही कोणालाही काही आधार मागत नाहीये की अरे माझी शक्ती कमी पडते, मी रडतोय, आता तू माझं दुःख कमी करायला ये, असं तो काही म्हणत नाही ना. आपल्याला काहीही उचलून द्यायचं नाही, पण आपल्याला त्याला शांती, आनंद, त्याचा आदर, सत्कार, मान आपल्या मनामध्ये, तो भगवंत आहे आपला. जमलं तर त्याची सेवा करा आणि सेवा नाही जमली तर हीच सेवा करा की मनातून त्याला भगवंत समजा. हीच प्रत्येक व्यक्तीची सेवा आहे. मनातून प्रत्येक व्यक्तीला भगवंत समजा. त्याला सांगायला जाऊ नका की मी तुला भगवंत समजतो, तुझे पाय आण आणि आता मी तुला नमस्कार करतो पायांवर डोकं ठेवून, असं नाहीये. त्याच्याशी जो व्यवहार करायचा तो खणखणीतपणे करा, खणखणीतपणे करा. आणि मग फक्त मनातून ज्या दिवशी शत्रूचा मित्र झालेला असेल मनातून, त्या दिवशी आपण भगवंताशी एकरूप झालेलो असू, तो दिवस आपल्या जीवनात सुवर्ण दिन आहे. अनेक उदाहरणं दिली. आपलं कुठे चुकतं ते आज मी नेमकं सांगितलंय. हे काही या श्लोकात सांगितलेलं नाही, पण ओघाओघाने ते आलं. आपलं इथे चुकतं की आपण प्रॉब्लेमवर विचार करतो, सोल्युशनवर विचार करत नाही. इतकं फास्ट पाहिजे, कितीही आवडतीचा कप असू दे, तो आता फुटला म्हणजे तुमचा संबंध संपला त्याच्याशी. फुटक्या कपाला तुम्ही काहीही करू शकत नाही, रोज अंगारून गोंजारून तो तुम्ही फेकणार आहात. त्याचा विचार कसा करायला पाहिजे, वर्तमान काळात आहात का तुम्ही, त्याचा विचार कसा करायला पाहिजे. सोल्युशन काय आहे आत्ता वर्तमान काळात? सोल्युशन झाडू सूप कचऱ्याची बादली, झाडू सूप कचऱ्याची बादली. त्याहून बारीक काचा असतील, एक फडका घ्या, पुसा, पाणी घ्या, 4 वेळा पुसा, कुठे राहू देऊ नका कानाकोपऱ्यात. हे झालं सगळं काळजी घेऊन, हे सगळं सोल्युशन काढणं झालं. सोल्युशन काढण्यानंतर काय गं बाई, काय तो कप होता माझा, कुणाला सांगितलं तर कळणार नाही, किती सुंदर कप होता तो, माझा सेट गेला, फार वाईट वाटतंय मला, माझा सेट गेला. नाही, काहीच उपयोग नाही या गोष्टींचा. तो भूतकाळ झालाय आता आणि नष्ट झालेली एकही वस्तू पुन्हा कधीही हाती लागत नाही. त्याच्यामुळे जर आपण काही कुणाला बोललो, तर ते त्यांच्या मनात एकदा ते बाण गेले, नष्ट झालं ते आता सगळं. पुन्हा परत तो बाण माझ्या भात्यात कधीही येत नाही. मी कधीही माफ होत नाही, कधीच मी माफ होत नाही. आणि म्हणून त्या मार्गीच जायचं नाही आपल्याला. आपले सगळे मार्ग चुकीचे आहेत,
प्रॉब्लेमवर विचार करणं, सोल्युशनवर आपण विचार करत नाही. सगळे मार्ग आपले चुकीचे आहेत. आणि म्हणून हे सिक्रेट आहे या जीवनाचं. काहीही झालं की सोल्युशनवर विचार करायचा. बाकी याने केलं, त्याने केलं, अमक्याने असं केलं, त्याच्यामुळेच तो ग्लास फुटला, असं झालं असतं तर तसं झालं असतं, हलगर्जीपणा आहे वगैरे काहीही नाही. जी गोष्ट झाली आहे ते एकदम एकदम बंद मनातले विचार, फक्त सोल्युशन. हे सगळं मुद्दाम ही साधी सोपी उदाहरणं दिली, परंतु आपल्या जीवनात फार मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात. तेव्हाही ह्याच्यावर सोल्युशन काय आहे एवढं स्वतःला जोरदार विचारायचं मनामध्ये. आणि व्यवहार तो व्यवहार, शेवटी प्रत्येकाला व्यवहार कळतो, तो काही शिकवावा लागत नाही. आणि पुढे सुद्धा तिसऱ्याही श्लोकात दैवी सद्गुणच सांगितलेले आहेत, परंतु ते आता आपण, आणि ते सगळी लिस्टच दिलेली आहे, ते आपण आता उद्या घेऊया. पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.